मनाचा वेध आणि आपुलकीची सेवा देणारे आपले न्यूज चॅनल एरळा न्यूज। खडाव तालुक्यातील मायणी आणि पुसेसावळी या दोन गटात अभूतपूर्व यश मिळाल्यानं भाजप कार्यकर्त्यांनी जोरदार जल्लोष साजरा केलाय। मायणी गट हा गुदगे गटाचा 20 वर्षांचा मजबूत गट होता। मात्र पंचायत राज मंत्री जयकुमार गोरे आणि माजी आमदार डॉक्टर दिलीपराव येळगावकर यांच्या मार्गदर्शनाखाली तुलनेनं नवख्या असणाऱ्या ॲडव्होकेट सूरज शिवाजीराव पाटील यांनी जायंट किलर होत सुरेंद्र गुदगे यांचा पाडाव करत इतिहास घडवलाय। निवडणुकीत ॲडव्होकेट पाटील यांना 12,136 तर गुदगे यांना 10,571 मते मिळाली। तर भाजपचे मायणी गणातील सौ अनिता नारायण कोळी आणि कलेढोण गणातील राजू शेठ उर्फ प्रसाद बलभीम जुगदर चांगल्या मताधिक्याने निवडून आलेत। सौ कोळी यांना 6,309 तर श्री जुगदर यांना 6,337 मते मिळाली आहेत। तिन्ही उमेदवार चांगल्या फरकाने विजयी झाल्यानं मायणी येथे विजयी रॅली काढून जोरदार जल्लोष करण्यात आला। पुसेसावळी गटामध्ये भाजपच्या सौ तेजस्विनी विक्रमसिंह कदम या 10,772 मते मिळवून विजयी झाल्यात। त्यांच्या निकटच्या प्रतिस्पर्धी रिया सुभाष पिसाळ यांना 10,262 मते मिळाली आहेत। मासुर्णे गणात भाजपच्या डॉक्टर प्रगती चंद्रकांत कोकाटे पाटील या 5,118 मते मिळवून विजयी झाल्यात। त्यांनी राष्ट्रवादी काँग्रेसच्या उमेदवार आणि पंचायत समितीच्या माजी सभापती सौ रेखा संतोष घारगे यांचा पराभव केलाय। सौ घारगे यांना 5,656 मते मिळाली आहेत। डॉक्टर प्रगती तुळजाभवानी उद्योग समूहाचे संस्थापक सीएम पाटील यांच्या सुकन्यात त्यांच्या विजयाबद्दल सर्वत्र अभिनंदन होत आहे। दरम्यान कातर खटाव गटात भाजपचे विजयी उमेदवार धनंजय चव्हाण आणि राष्ट्रवादीचे अभय जगताप यांच्यामध्ये जोरदार मुकाबला झाला। मोठा संघर्ष होऊन सुद्धा निकालानंतर ते दोघे समोरासमोर आले। त्यावेळी जगताप यांनी हातात हात घेऊन श्री चव्हाण यांचं अभिनंदन केलं। अभय दादांच्या या उमद्या स्वभावाचं सोशल मीडियावर चांगलंच कौतुक होत आहे। आज इतिहास घडलाय, सुरेंद्र गुदगे पडलाय। 50 वर्षाचं राजकारण संपून टाकलंय आम्ही त्याला आणि युवकांनी पडला, युवकांनी त्यांना तेव्हा युवकांनी पडलाय। माहिती 771 लीड घेतलंय आम्ही। माहिती जिल्हा परिषद वर सुरेंद्र गुदगेची 50 वर्षाची सत्ता आहे। ही सत्ता उलटून लावली माहितीच्या युवकांनी नुसत्या त्याला तेव्हा 771 मतांना माहिती जिंकले आणि तिन्ही उमेदवार चांगले संख्येने उमेदवार 2026च्या या जिल्हा परिषद पंचायत समिती निवडणुकीमध्ये आम्ही अनेक वर्ष 40-50 वर्ष ज्या घराण्याची सत्ता होती आणि निष्क्रिय म्हणून एक ते घराणं प्रसिद्ध झालं होतं, त्याचा आम्ही बरोबर फायदा उठवला आणि जास्तीत जास्त लोकांच्यापर्यंत आम्ही पोहोचलो। सूरज पाटील हे जिल्हा परिषदेमध्ये, जुगदर हे कलेढोण पंचायत गणामध्ये आणि सौ कोळी या मायणी गणामध्ये आम्ही फार मोठ्या फरकाने त्यांना निवडून आणलं। प्रत्येक गावामध्ये आज मोठी मोठी विकास कामं चालू आहेत। मुख्य म्हणजे या परिसराला टेंबूचं पाणी कधी मिळत नव्हतं। ते टेंबूचं पाणी मी आणि जयाभाऊ यांनी अत्यंत परिश्रमाने प्रत्येक गावामध्ये आज टेंबूचं पाणी आम्ही पोहोचवतोय आणि त्यामुळे त्याचा फायदा आम्हाला मिळाला। अतिशय सूक्ष्म नियोजन करून आम्ही ह्या निष्क्रिय घराण्याला यावेळी धूळ चारली आणि जास्तीत जास्त फरकाने आम्ही आमच्या तिन्ही सीट निवडून आणल्या। मी खटाव मायणी गटातील सर्व जनतेला, मतदारांना धन्यवाद देतो। जय हिंद, जय महाराष्ट्र। भुसावळी जिल्हा परिषद निवडणुकीच्या अनुषंगानं भुसावळी जेडपी गटाचे उमेदवार तेजस्विनी कदम त्या भरघोसाच्या मतानं विजय झालेले आहेत। तसेच मासुर्णे पंचायत समिती गणाचे उमेदवार प्रगती पाटील अतिशय चांगल्या मतानं विजय झालेले आहेत आणि या दोन्ही उमेदवार भाजपाचे उमेदवार असून भरघोस मतानं असे विजय झालेले आहेत। त्यांनी विजयाचं जनतेचं कुठंतरी काहीतरी विकासाचं काम करायचं म्हणून आपण एकत्र हा विजय जनतेतून अतिशय चांगल्या प्रकारे विजय मिळवून दिलेला आहे। त्या जनतेला मी मनापासून धन्यवाद देतो आणि त्या पुढच्या काळात त्या मासुर्णे गणाचा आणि पुसेसावळी जिल्हा परिषद गटात जास्तीत जास्त विकासाचं काम करू एवढंच या निमित्तानं बोलतो। मला भरघोस मतांनी विजयी केली त्याबद्दल मी जनतेचे आभार मानते। तेजस्विनी विक्रमसिंह कदम मला विजयी केल्याबद्दल सर्वप्रथम सर्व गावकऱ्यांचे आणि कार्यकर्त्यांचे सगळ्यांचे मी आभार मानते। हा विजय भाजपाच्या कार्यकर्त्यांचा आहे आणि त्यांनी खूप कष्ट घेतले, त्याबद्दल धन्यवाद। 20 जिल्हा परिषद गटाच्या 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 20 जिल्हा परिषद गटाच्या
भारतीय जनता पार्टीचे उमेदवार सौ तेजस्विनी विक्रमशील कदम व मासुर्णे पंचायत समिती गणाच्या भारतीय जनता पार्टीचे उमेदवार डॉक्टर प्रगतीताई चंद्रकांत कोकाटे पाटील या भारतीय जनता पार्टीतर्फे या निवडणुकीमध्ये निवडून आल्या. त्यांचं सर्वप्रथम मी मनपूर्वक असं अभिनंदन करतो. या विजयासाठी भारतीय जनता पार्टीचे सर्व कार्यकर्ते यांनी मनापासून खूप कष्ट केले आणि त्यांच्या कष्टाचंच हे फळ आहे. आमचा एक युवा सहकारी अमोल कदम अत्यंत कमी मताधिक्यानं पराभूत झाला. त्याच्यासाठी आम्ही सगळ्यांनीच भरपूर कष्ट केले. तो पराभूत झाल्यामुळं थोडंसं ते शल्य आमच्या मनामध्ये आहे. या निवडून आलेल्या सर्व उमेदवारांचे मनापासून अभिनंदन व्यक्त करतो आणि सर्व वरिष्ठ भारतीय जनता पार्टीच्या नेते मंडळी यांना धन्यवाद देतो. चिसावळी जिल्हा परिषद गटाचं आत्ताचं इलेक्शनचा निकाल जाहीर झाला. त्याच्यामध्ये सौ तेजस्विनी कदम आणि मासुर्णे गणातून डॉक्टर प्रगती चंद्रकांत कोकाटे पाटील ह्या भरघोस मताने विजय घोषित झाले असून हा विजय मी सर्व मासुर्णे गणातील आणि पुसावळी जिल्हा परिषद गटातील भाजपच्या उत्स्फूर्त कार्यकर्त्यांना मी विजय हा समर्पित करतो. गेले 10-15 दिवस एवढ्या मोठ्या अटीतटीच्या लढतीमध्ये आपण हा विजय मोठ्या प्रकारे घडून खिचून आणला आणि आपले सर्व दोन्ही उमेदवार भरघोस मताने निवडून आले. पण अपवादात्मक परिस्थितीनुसार एक आपली सीट थोडक्या मतात का बसणं घसरली. त्या गोष्टीचं आम्हाला खूप मोठं दुःख आहे. परंतु भारतीय जनता पार्टीनं एवढं मोठं भरघोस मताधिक्य खटाव तालुक्यामध्ये आणि मान तालुक्यामध्ये दिल्याबद्दल सर्व भाजपच्या कार्यकर्त्यांचा मी आभार समर्पित करतो. जिल्हा परिषद व पंचायत समिती निवडणूक 2026 आमच्या पुसेसावळी जिल्हा परिषद गटामधून तेजस्विनी विक्रमशील कदम ही भरघोस मताने या ठिकाणी निवडून आल्यात आणि मासुर्णे गणामधून डॉक्टर प्रगती चंद्रकांत कोकाटे या निवडून आल्या. खरं म्हणजे गेल्या 9 वर्षापासूनचा हा निवडणुकीचा कालावधी 4 वर्ष निवडणुका पुढे गेल्या आणि कार्यकर्त्यांचा उत्साह तसा खूप मोठ्या प्रमाणात कार्यकर्ते काम करत होते आणि तरीसुद्धा आता आम्हाला तसं यश मिळालं आहे. पण आमच्या अपेक्षेप्रमाणे यश मिळालं नाही असं आमची अपेक्षा आहे, आम्हाला वाटते. कारण भाऊया की भाऊया पडलो पण काय म्हणतो पाला धरून पडलो. अभिनंदन, खूप चांगलं लढला. येरळा न्यूजसाठी प्रतिनिधी शरद कदम आणि सतीश डोंगरे, मायनी, पुसेसावळी. आपल्या भागातील महत्त्वाच्या बातम्या पाहण्यासाठी आजच आमच्या येरळा न्यूज चॅनलला यूट्यूबवर सबस्क्राईब करा आणि बेल आयकॉन प्रेस करा.